मित्रांनो, सुस्वागतम. तर आजच्या भागामध्ये इकडे जी मालती असते तिला खूपच राग आलेला असतो. ती फक्त वाट बघत असते इंद्रन ते घरातून कधी बाहेर पडेल. इंद्रन ते घरातून बाहेर पडतात आणि जी मालती आहे ती राणीजवळ जाते, तिचा हात पकडते आणि म्हणते की हे बघ, हे पुस्तकं तू कसे आणले मला माहिती आहे. इंद्राने माझ्याशी खोटं बोललाय माझा इंद्र. तुझ्यामुळे आज माझा इंद्र माझ्याशी खोटं बोलतोय. हे बघ, त्यांनी हे पुस्तक त्याचं घड्याळ गहाण ठेवून हे पुस्तक आणले. मला माहिती नाही, मला समजलं आहे हे सगळं. त्यामुळे मला काही बाकीचं माहिती नाही आहे. तुला माहीत नाही आहे ते घड्याळ किती महागाचं आहे. त्याची किंमत तुला माहिती पण नाही आहे. त्यामुळे तू लवकर जाऊन हे पुस्तक मागे देऊन ये आणि लवकरात लवकर माझ्या इंद्राचं घड्याळ घरी घेऊन ये. मला बाकीचं काहीच माहिती नाही आहे, असं बोलत असते. तर आता लगेच जी राणी आहे ती म्हणते की अहो मालती बाई साहेब, माझा हात सोडा ना. तर ती म्हणते की पण मी आता नाही जाऊ शकत अहो मालती आई. अहो इंद्र सर आले की मग मी जाईल ना. मग मी तोपर्यंत माझं काम आवरते. अहो इंद्र सर सोबत असले तर मग मी जाऊ शकते, कारण मला माहिती नाही त्यांनी कुठून आणलेत ते. तर आता लगेच मालती म्हणते मला बाकीचं माहिती नाही आहे. मला काही वेडी समजतीस का गं तू? म्हणजे इंद्र खरंच पुस्तक मागे देऊन देईल का तुला? तुला असं वाटतं की इंद्र आला म्हणजे ते पुस्तक मागं नाही द्यायला सांगणार. त्यामुळे जसं म्हणते ना इंद्र सरांना येऊ द्या. अजिबात इंद्राला येऊन नाही द्यायचं. तू लवकरात लवकर जायचं आणि घड्याळ मागं घेऊन यायचं. घड्याळ जर मागं नाही आणलं ना तर बघ मी काय करेल. तर आता लगेच राणी म्हणते अहो मालती आई असं काय करताय? इंद्र सर मला बोलेल. तर ती म्हणते की मला माहिती नाही आहे. मला माझ्या इंद्राचं घड्याळ पाहिजे म्हणजे पाहिजे आहे. तू जा इथून चल. तर आता राणी तिथून निघते. पुस्तकं एका पिशवीत घेते आणि जायला निघते रोडने. तर इकडं मालती म्हणत असते की माझ्या ह्या अवदसामुळे माझ्या इंद्राचं घड्याळ त्याला गहाण ठेवावं लागलं, असं म्हणत असते. तर इंद्र इकडून रोडनी येत असतो घरी. तर इकडं राणी त्या रोडनी चाललेली असते. तिच्या हातात पिशवी असते. नंतर ती पिशवी लपवते आणि दुसऱ्या रोडनी ती म्हणते की इंद्र सर. ती इंद्राला बघून घाबरते आणि दुसऱ्या रोडला जाऊन लपून राहते आणि तिकडून जायला असं लागते तेवढ्यात इंद्र तिच्या समोर येऊन उभा असतो आणि म्हणतो की राणी काय लपवते माझ्यापासून? काय घेऊन चालली तू? पाठीमागं काय दाखव तुझ्या. तर राणी म्हणते अहो इंद्र सर काही नाही आहे माझ्या हातात. तर इंद्र म्हणतो की नक्कीच तुझ्या हातात काहीतरी आहे. तू माझ्यापासून काहीतरी लपवते राणी. काय आहे सांग लवकर. राणी म्हणते अहो इंद्र सर खरंच काही नाही आहे माझ्याकडे. तर आता लगेच राणी म्हणते खरंच नाही काही. इंद्र म्हणतो की मला कळतंय, नको सांगू राणी तू तुझ्याकडे काय आहे आणि काय नाही ते. मला समज नाही का? मला समजलंय तुझ्या हातात काय आहे. तर राणी म्हणते काही नाही अहो, मी माझ्या मैत्रिणीकडे अभ्यासाला आले होते. तर आता इंद्र म्हणतो इकडे कोणी राहत तुझी मैत्रीण? तिकडेच्या रोडला राहते. तू इकडे कुठे चालली होती मग? तर आता लगेच इंद्र म्हणतो तू हे पुस्तकं घेऊन कुठे चालली राणी? मला सांग लवकर. तुला नको आहे का ही पुस्तकं? तुला नको आहे वाटत आहे का? मग मी एवढे आणले तुला, तुला का नाही लागत राणी हे पुस्तकं? अगं तुला अभ्यास करण्यासाठी आणले होते मी हे पुस्तक. तर आता राणी म्हणते की अहो इंद्र सर, मला असं कुठं म्हटले लागत नाही. अहो तसं काही नाही आहे. तुम्ही जा घरी, मी येतेच घरी. जा तुम्ही लवकर घरी. तर इंद्र म्हणतो की नक्कीच राणी तुला कोणीतरी सांगितलं आहे हे पुस्तकं देऊन घड्याळ मागे आणायचं. मला समजलंय ते आता. तर राणी म्हणते अहो इंद्र सर खरंच तसं काही नाही आहे. तर आता लगेच ती म्हणते की असं खरंच काही नाही अहो इंद्र सर. अहो मला जाऊ द्या तुम्ही. तर आता इंद्र म्हणतो की नाही नाही. इंद्र म्हणतो नाही मला अजिबात माहिती नाही. इंद्र राणीचा हात धरतो आणि तिला आता घरी घेऊन येतो. घरी आणल्यावरती मालतीला विचारतो काय आई हे असं का वागलीस तू? हे खरंच चुकीचं वागते आई तू. तर आता लगेच मालती म्हणते मी काय केलं रे? माझ्याशी असं काय बोलतं इंद्र? तुला काही कळतं की नाही? तर इंद्र म्हणतो की हे बघ आई, तू चुकीचं केलंस. अगं असं का केलंस तू? राणीला का ते पुस्तक मागं घेऊन यायला सांगितले? का द्यायला सांगितले? का घड्याळ आणायला सांगितलं? तर राणी म्हणते मालती आई मी खरंच काही नाही सांगितलं. मालती तिच्याजवळ जाते, तिचं तोंडाने ते दाबते आणि म्हणते दे इकडे ते पुस्तक इंद्रा आणि तू गप बसायचा. तुला काही जमत नाही ना करायला, तर मी काय करते ना बघत राहील. तर राणी मालती पुस्तक घेते आणि ती पुस्तकं चुलीत टाकून देते जाळायला. आणि आता इंद्र लगेच पळत जातो. हाताने चुलीतला जी आग असते त्या आगीत हात घालतो आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतो आणि पुस्तकं बाहेर काढत असतो. तर चला आता बघूया पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.